शेतकरी बांधवांनो नमस्कार। जे शेतकरी बांधव वांग पीक करतात हा व्हिडिओ खास त्यांच्याकरता आहे। लक्षात ठेवा, वांग पिकावर येणारी ल्युसिनोड्स ऑर्बिलिस जी गुलाबी रंगाची अळी आहे तिचं नियंत्रण करणं फार कठीण असतं। जर तिचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला 3 महत्त्वाचे टप्पे पूर्ण करावे लागतील। एक म्हणजे तुमच्या शेतामध्ये जे अळीयुक्त प्रादुर्भाव झालेले वांगी आहेत ते तुम्हाला शेतातून बाहेर टाकावे लागतील। त्यामुळे काय होतं, त्या अळीची कोश अवस्था आणि अंडी अवस्था शेतातून बाहेर पडते। दुसरं म्हणजे तुम्हाला एका एकरा करता जे तुम्हाला माझ्या हातामध्ये ट्रॅप दिसत आहे, वॉटर ट्रॅप, आणि ही जी गोळी दिसत आहे ल्युसिनोडस ऑर्बिलिस, हे किमान एकरी 10 सापळे तुम्ही लावा। यामुळे काय होतं, जे नर पतंग असतील ते यामध्ये ट्रॅप होतील, मादा पतंग गर्भाने राहणार नाही, परिणामी शेतामध्ये अंडी नव्याने पडणार नाही। तिसरा महत्त्वाचा विषय आहे तो आहे तुमचं कीटकनाशकाचा वापर। यामध्ये तुम्हाला बायर कंपनीचा अलेंटो, ज्यामध्ये थायक्लोप्रिड 21.7% कंटेंट आहे, हे 200 लिटर पाण्याकरता 250 मिली घ्यायचं आहे। सोबत तुम्हाला IPL कंपनीचा महाअस्त्र, ज्यामध्ये बॅसिलस thuringiensis 0.5% आहे, हे घ्यायचं आहे। 200 लिटर पाण्याकरता 250 मिली अलेंटो, 1 किलो महाअस्त्र एकत्र घेऊन जर तुम्ही फवारणी दिली दर 15 दिवसांनी तुम्हाला अळीचं नियंत्रण 100% अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळेल। हे सर्व प्रोडक्ट आपल्याला कृषी विकास बीज भांडार या संस्थेमध्ये उपलब्ध आहे। जे शेतकरी बांधव नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील असतील त्यांनी आम्हाला फक्त व्हॉट्सअप करा, आम्ही घरपोच पाठवण्याची सुविधा तुम्हाला देऊ। अशाच नवनवीन माहितीसाठी इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका। धन्यवाद।